थायरॉइडशी संबंधित आजार आजकाल खूप जास्त वाढलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि आजच्या माइंड बॉडी सिरीज मधला विषय आहे थायरॉइडशी संबंधित आजार. आता आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की PNE ऍक्सिस मी सांगितलं होतं, सायको न्यूरो एंडोक्राइन ऍक्सिस. म्हणजे काय असतं की तुमच्या मनामध्ये जे विचार आणि भावना आहेत त्याप्रमाणे तुमचा मेंदू तुमच्या हॉर्मोन सिक्रेट करणाऱ्या ग्लँडला संदेश देतो आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये हॉर्मोन सिक्रेट होत असते. तर थायरॉइडशी संबंधित आजारामध्ये पाहिलं गेलं आहे की याच्यामध्ये स्ट्रेस जी असते ती खूप क्रॉनिक असते. क्रॉनिक म्हणजे खूप जास्त काळापासून ही स्ट्रेस असते. म्हणजे काय असू शकतं, तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्वभावाचा भाग बनून गेलेल्या असतात असं मी पाहिलं आहे. आता याच्यामध्ये मेजरली दोन प्रकार येतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. इतर पण आहेत, थायरॉइड ग्लँडवर नोड्यूल येणं किंवा मग थायरॉइडचे ट्यूमर असं. तर हायपोमध्ये आपण जनरली काय बघतो की तिथे त्यांना सतत गोष्टी त्यांच्या पद्धतीने करायच्या असतात. एका सर्टन वेनी गोष्टी करायची सवय असते आणि त्या तशाच व्हायला हव्यात, त्याच पद्धतीने व्हायला हव्यात, त्याच वेळेत व्हायला हव्यात. याचं सतत प्रेशर त्यांनाच असतं. हायपरमध्ये काय असतं, तर त्यांना एकाच वेळेला बऱ्याच साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि मग त्या गोष्टी होतील का, नक्की मला जमेल का, त्या व्यवस्थित होतील का, अशा प्रकारचं टेन्शन सतत मनामध्ये चालू असतं. आणि यामुळेच जेव्हा थायरॉइडची औषधं तुम्ही घेत असता त्यावेळेला याही गोष्टींवर जेव्हा उपचार केला जातो, करेक्शन्स केले जातात, त्यावेळेला थायरॉइड तुमचा मुळापासून बरा होतो. तुम्हाला जर याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर